नमस्कार मित्रांनो, आज आपण हवामानाबद्दल इंग्लिशमध्ये बोलायला शिकूया थोडं हटके पद्धतीने। आजकाल हवामान कसे आहे हे विचारायला हाऊ इज द वेदर हा खूप चांगला प्रश्न आहे। हाऊ इज द वेदर? आज बाहेर खूप उकाडा आहे। हाऊ इज द वेदर? आज बाहेर KHUP उकाडा आहे। जेव्हा ऊन खूप जास्त असते ते व्हाईट स्कोचिंग हॉट असे म्हणता येते। इट्स स्कोचिंग हॉट म्हणून मी घरामध्येच राहतो। इट्स स्कोचिंग हॉट म्हणून मी घरामध्येच राहतो। थंडीच्या दिवसात जेव्हा हलकी थंडी जाणवते तेव्हा इट्स चिली हा शब्द वापरला जातो। इट्स चिली त्यामुळे स्वेटर घालणे आवश्यक आहे। इट्स चिली त्यामुळे स्वेटर घालणे आवश्यक आहे। जर आकाशात गडगडाट आणि विजा चमकत असतील तर थंडरस्टॉर्म ही योग्य वेळ आहे। थंडरस्टॉर्म त्यामुळे आज बाहेर खेळायला जाऊ नका। थंडरस्टॉर्म त्यामुळे आज बाहेर खेळायला येऊ नका। जोरदार पाऊस नसून बारीक थेंब पडत असतील तर त्याला ड्रिझल म्हणतात। ड्रिझल याचा अर्थ आज थोडासा ओला होण्याची शक्यता आहे। ड्रिझल याचा अर्थ आज थोडासा ओला होण्याची शक्यता आहे। अचानक हवामानात बदल होतो तेव्हा वेदर इज टर्निंग असे म्हणतात। वेदर इज टर्निंग आज दुपारपर्यंत ऊन येईल असे वाटते। वेदर इज टर्निंग आज दुपारपर्यंत ऊन येईल असे वाटते। तर अशा प्रकारे तुम्ही हवामानाबद्दल इंग्लिशमध्ये नवनवीन वाक्ये शिकू शकता। धन्यवाद।